दिवाळीच्या निमित्ताने आज आपण शिकणार आहोत भाजणीची चकली। साहित्य: पाव किलो भाजणीचे पीठ, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ आणि तेल। एका मोठ्या भांड्यात भाजणीचं पीठ घ्या, त्यात 1 चमचा लाल तिखट, हळद, ओवा, तीळ आणि चवीनुसार मीठ घाला। हे सगळं नीट एकजीव करा। फोडणी पात्रात 8 चमचे तेल घ्या। तेल कडकडीत गरम करा। गरम तेल चमच्याने पिठावर घाला। एका वाटीत पाणी गरम करायला ठेवा। पाणी चांगलं गरम झाल्यावर मिश्रणात घाला आणि लगेच मिश्रण झाकून ठेवा। 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढा। कणिक मळतो त्याप्रमाणे मिश्रण नीट मळून घ्या। गरजेनुसार थोडं थोडं पाणी घाला। आता हे मिश्रण तयार आहे। ह्याला चकलीचा सोऱ्या म्हणतात। ह्यात एक छोटी चकती असते ज्यातून चकली बनते। अशी चकती सोऱ्यात ठेवायची आणि सोऱ्याला आतून पाणी लावून घ्यायचं। अशा प्रकारे आत मिश्रण भरायचं आणि तो असा हातात पकडायचा। मग दाखवल्याप्रमाणे सोऱ्याने अशा अलगद चकल्या पाडा। चकल्या चिकटू नयेत आणि उचलताना तुटू नयेत म्हणून बटर पेपर किंवा प्लास्टिकवर घाला। कढईत तेल तापायला ठेवा। तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात मिश्रणाचा एक छोटा गोळा घाला आणि बघा तेल तापलंय का। मग अलगद हाताने चकली गरम तेलात तळायला टाका। 2-3 मिनिटांनी चकली उलटून दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्या। कागदावर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्या। अशा प्रकारे भाजणीच्या खमंग चकल्या तयार आहेत। राजश्री मराठीकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।